मुदखेड शहरात दर रविवारी आठवडी बाजार भरतो, परंतु मागील काही महिन्यांपासून डॉक्टर शंकरराव चव्हाण भुयारी मार्गापासून ते सराफा परिसरात रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, दुकानदार आपले छोटे छोटे स्टॉल लावत असल्याने आणि मोटरसायकलवर धारकसुद्धा बेजबाबदारपणे आपली दुचाकी रस्त्यात लावत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असते। यासंबंधी मुदखेड पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या आठवडी बाजारात वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि शिस्त मोडीत काढण्यासाठी दुकानदारांना सूचना करत रस्त्यात दुकाने थाटून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्यास योग्य ती कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आणि मोटरसायकल रस्त्याच्या कडेने लावून येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा केल्यास कायदेशीर दंड आकारण्यात येण्याची सूचना करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी मोहीम राबवत असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आज वाहतूक कोंडीपासून निश्वास घेतला असल्याचं जाणवत आहे। मुदखेड शहर भौगोलिक दृष्टीने 2 भागात विभागला गेला असून शहराच्या उत्तर भागात दर रविवारी आठवडी बाजार भरतो। यासाठी शहरासह तालुक्यातील नागरिक भाजीपाला, फळे आणि इतर प्रकारचे अत्यावश्यक वस्तू आणि खरेदी करण्यासाठी येतात। शहरातील सगळ्यात जास्त वर्दळ असणारा रस्ता म्हणजे डॉक्टर शंकरराव चव्हाण भुयारी मार्ग ते सराफा परिसरापर्यंत वाहतुकीची मोठी गर्दी असते। विशेष या रस्त्यातून मार्गक्रमण करणे खूपच अडचणीचे असल्याचे स्थानिकांनी सांगूनही योग्य ती पावले उचलण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलिसांनी पुढाकार घेत आज वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोहीम राबवली आणि या मोहिमेत होमगार्ड शिवाजी पिन्नलवार, राजेश कोलते, ज्ञानोबा कोरे, गजानन शिंदे यांनी परिश्रम घेतले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।